नमस्कार, सातारा सेमीस्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। कोरेगावातील पाणी समस्येवर मार्ग काढण्यासाठी नगरपंचायतीचा पुढाकार, खरेदी केल्या नवीन पंप, लवकरच पाणी टंचाई संपुष्टात येणार, उपनगराध्यक्ष सुनीलदादा बर्गे यांची माहिती। कोरेगाव शहरात तांत्रिक बिघाडीमुळे पाणी टंचाई जाणवत असून ती येत्या 1 ते 2 दिवसात संपुष्टात येणार आहे। नगरपंचायतीने कटापूर येथील पंप हाऊससाठी नवीन पंप खरेदी केला आहे। त्याची जोडणी केली जात असून लवकरच पाणी समस्येतून मार्ग काढला जात आहे। कोरेगावला भविष्यात कधीही पाणी टंचाई जाणवणार नाही, अशी ग्वाही उपनगराध्यक्ष तथा पाणी पुरवठा समितीचे पदसिद्ध सभापती सुनीलदादा बर्गे यांनी दिली। पत्रकारांशी बोलताना त्यांनी पाणी टंचाईबाबत सविस्तर माहिती दिली। कृष्णा नदीवर कटापूर येथे असलेल्या पंप हाऊसमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता, तेथे आता नवीन पंप बसवण्यात आला आहे। शहरातील व ग्रामीण भागातील वीज पुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने पाणी उपशावर आणि वितरणावर मर्यादा येत आहे। तरी देखील नगरपंचायतीचे प्रशासन आणि पदाधिकारी व नगरसेवक पाणी टंचाई निवारणासाठी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले। कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कोरेगाव शहर पूर्णपणे टंचाईमुक्त केले जात असून अमृत 2 मधून पाणी योजनेचे काम सुरू झाले आहे। तांत्रिक बिघाडीमुळे 2 दिवस पाणी पुरवठ्यामुळे व्यत्यय आला असून त्याबद्दल नगरपंचायतीच्या वतीने दिलगिरी व्यक्त केली जात असल्याचे स्पष्ट करून सुनीलदादा बर्गे यांनी नागरिकांना पाण्यासाठी टँकर उपलब्ध करून दिले जात असल्याचे सांगितले। जेथे जेथे पाण्याची आवश्यकता आहे तेथे नगरसेवकांशी संपर्क साधावा, तातडीने पाण्याची व्यवस्था केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले। 67 कोटी रुपयाची नवीन पाणी पुरवठा योजना 24/7 ही तुम्हाला 24 तास पाणी उपलब्ध होणार अशा पद्धतीची पाणी पुरवठा नवीन योजना साहेबांच्या माध्यमातून त्याचं काम सुरू झालेलं आहे। 7 ते 8 महिन्यामध्ये ही पाणी पुरवठा योजना पूर्णत्वास येईल। त्यानंतर कधीही कोरेगाव शहराला भविष्यामध्ये पाणी कमी पडणार नाही। कोरेगाव कटापूर पंप हाऊस येथे झालेल्या घोटाळ्यामुळे पाणी पुरवठा विस्कळीत झाला आणि इथून पुढच्या काळामध्ये पण ज्यावेळी काही भागामध्ये पाणी नसेल तर तिथे आमचे नगरसेवक असतील त्यांच्याशी संपर्क साधा, तुम्हाला टँकरची व्यवस्था केली जाईल किंवा नगरपालिकेशी आमच्याशी संपर्क साधा, तुम्हाला निर्यात पाण्याचा टँकर दिला जाईल। धन्यवाद।